नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट। देऊळघाट हादरले। शेतजमिनीच्या वादातून दोन गट आमनेसामने, पोलिसांत परस्पर गुन्हे दाखल। मारहाण, धमकी अन शेतातील नुकसानीचे आरोप। दोन्ही बाजूंच्या तक्रारींनी परिसरात खळबळ। बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट येथे शेतजमिनीच्या वादातून निर्माण झालेल्या संघर्षाने आता गंभीर वळण घेतले आहे। शेताच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला असून दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेत परस्पर तक्रारी दाखल केल्या आहेत। या प्रकरणामुळे देऊळघाट परिसरात चर्चेला उधाण आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार शेतजमिनीच्या वादातून झालेल्या बोलाचालीचे रूपांतर वादात झाले। यावेळी शिवीगाळ, धमकी, मारहाण तसेच शेतातील पिकांचे नुकसान केल्याचे आरोप दोन्ही बाजूंनी करण्यात आले आहेत। शेख वकील शेख गनी यांच्या तक्रारीवरून 7 जणांसह इतरांविरोधात गुन्हा। पहिल्या प्रकरणात शेख वकील शेख गनी, राहणार देऊळघाट यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शेतातील वादातून काही व्यक्तींनी वाद घालून मारहाण व धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे। या तक्रारीवरून पोलिसांनी अब्दुल मुंतजीब अब्दुल मजीद, अब्दुल रहीम अब्दुल मजीद, अब्दुल कलीम अब्दुल मजीद, अब्दुल तौफिक अब्दुल अजीज, आयशा बेगम अब्दुल मजीद, अब्दुल ताकी अब्दुल तौफिका, अब्दुल साजिद अब्दुल मजीद यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता BNS कलम 351, 2, 296, 189, 2, 115, 2 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आयशा बेगम यांच्या फिर्यादीने दुसऱ्या बाजूवर गंभीर आरोप, तर दुसऱ्या बाजूने आयशा बेगम अब्दुल मजीद, राहणार देऊळघाट यांनी दिलेल्या तक्रारीत शेतजमिनीच्या वादातून मारहाण, धमकी व त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला आहे। या फिर्यादीवरून संशयित आरोपी म्हणून शेख गफ्फार शेख गनी, शेख वकील शेख गनी, शेख सत्तार शेख गनी, शेख शहजाद शेख गफ्फार, शेख मुकीम शेख जैनू, शेख साहिल शेख एडवोकेट, शेख मुख्तार शेख गफ्फार, शेख मोईन शेख अयाज यांच्यासह संबंधित व्यक्तींविरोधात भारतीय न्याय संहिता 2023 मधील BNS कलम 109, 119, 1, 74, 118, 1, 115, 2, 189, 2, 191, 2, 191, 3 आणि 190 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस तपास सुरू। दोन्ही FIR नुसार घटना 11 जुलै 2026 रोजी देऊळघाट परिसरात घडल्याचे नमूद आहे। शेतजमिनीच्या वादातून निर्माण झालेल्या या प्रकरणात बुलढाणा ग्रामीण पोलीस अधिक तपास करीत आहेत। तपासांती या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे।